हॅलो एव्हरीवन, कशा सर्व मजेत? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. तर आपण घेऊन आलोय आपला सेकंड व्हिडिओ. आय होप की तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये मी TCS स्मार्ट हायरिंग प्रोसेस बद्दल, जे BCA आणि BSc विद्यार्थ्यांसाठी आहे, त्या स्मार्ट हायरिंग प्रोसेसची मी कंप्लीट डिटेल त्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. आणि जर तुम्ही नसेल बघितला, या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता हा जो आपला सेकंड व्हिडिओ आहे मित्रांनो, हा आहे पेपर कसा आहे तो. एक सॅम्पल पेपर माझ्याकडे आहे आणि तो TCSनेच ऍक्च्युली आपल्याला प्रोव्हाइड केलेला. तर त्या पेपर थ्रू आपण बघणार आहोत की जर तुम्ही अप्लाय केलं तर त्याची प्रॅक्टिससाठी तो पेपर आपल्याला दिलेला आहे बेसिकली. आता बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला तर जायचं आहे TCSच्या साईटवरच. ही आपली ऑफिशियल साईट आहे. BCA आणि BScच्या विद्यार्थ्यांसाठी डेट्स वगैरे तुम्हाला आय होप की ऑलरेडी तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. आपला आणखी एक व्हिडिओ येणार आहे, तो अप्लाय कसा करायचा त्याच्यावरती राहणार. तो सुद्धा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, डोंट मिस इट आउट. आता बघा, इथे तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तुम्हाला दिसतं एक टेस्ट प्रोसेस. आणि या टेस्ट प्रोसेस मध्ये तुम्हाला इथे दिसेल TCS BSc इग्नाइट हायरिंग सॅम्पल क्वेश्चन पेपर PDF. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे करायचं आहे क्लिक. आणि इथे क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल आपली डाउनलोड होईल. ओके, तर हा आहे बेसिकली तो व्हिडिओ. सॉरी, तर हा आहे बेसिकली तो पेपर ज्याच्यामध्ये या TCSच्या प्रोसेस बद्दल किंवा पेपर कसा राहील त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. राईट. तर इथे बघा, हा आहे TCSचा इग्नाइट हायरिंगचा पेपर, एक सॅम्पल पेपर आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स यामध्ये राहणार 51 आणि टोटल ड्युरेशन जो राहणार तो 120 मिनिट्स म्हणजे 2 आवर. आता जर सगळ्यात पहिले आपण सेक्शन बघितला तर पहिला जो सेक्शन राहणार मित्रांनो तो राहणार इंग्लिशचा सेक्शन. फॉलोइंग आर 51 क्वेश्चन विथ 50 MCQ. टोटल 51 क्वेश्चन आहेत, ज्यापैकी 50 जे क्वेश्चन आहेत ते MCQ पॅटर्न मध्ये राहणार आणि 1 जो क्वेश्चन आहे तो प्रोग्रामिंगच्या बेसवर आहे. आणि प्रोग्रामिंगचा क्वेश्चन हा काय आहे, हा क्वेश्चन आहे ऑप्शनल. जर तुम्हाला जमत असेल तर वेल अँड गुड, आणि जर इन केस नसेल जमत तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. राईट. त्याबद्दलची इथे दिला आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन. क्वेश्चन जे आहेत ते कशावर राहील, तर क्वेश्चन राहील तुमची C++, जावा, पायथॉन आणि पर्ल या 5 लँग्वेजेसवर. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो डोंट वरी अबाउट गेसिंग दी आन्सर. ओके, बघा, पहिला जो सेक्शन आहे मित्रांनो तो राहील सेक्शन व्हर्बल ॲबिलिटी, म्हणजेच इंग्लिशचा सेक्शन. तर पहिला जो सेक्शन आहे मित्रांनो तो आहे इंग्लिश या सब्जेक्टचा सेक्शन. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, जसं इथे तुम्हाला काही क्वेश्चन दिसतील. त्यानंतर नेक्स्ट जर आपण क्वेश्चन्स बघितले तर इथे तुम्हाला दिसेल एक पॅसेजच्या बेसवर क्वेश्चन. काही क्वेश्चन दिसेल तुम्हाला सिनॉनिम्स, अँटिनॉम्सवर. काही क्वेश्चन दिसेल तुम्हाला क्लोज टेस्टवर. या प्रकारचे सगळ्या काइंड्स ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता आपण जर खाली स्क्रोल केलं तर इथे मला दिसतोय की इथे झालाय तुमचा रिडिंग कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेज सुरू. आणि जर आपण आणखी स्क्रोल केलं याला तर ओके, बघा, शेवटचा जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 17. तर टोटल 51 आउट ऑफ म्हणजे 50 आउट ऑफ बेसिकली 17 क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळाले इंग्लिशचे. तर हा जो शेवटचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 17 आहे. आउट ऑफ 51 17 क्वेश्चन कशाचे आहेत, 17 क्वेश्चन इंग्लिशचे आहेत. ठीक आहे, समोर बघूया आपण काय आहेत नेक्स्ट पेजवर. ओके, तर नेक्स्ट पेजवर इथे आपण बघू शकतो हे आहे न्यूमेरिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी. तर इथे आपल्याला दिसतोय पहिला क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशन, देन अगेन सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन, ॲव्हरेजचा क्वेश्चन. त्यानंतर हे आहे पर्सेंटेजचा क्वेश्चन, प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन्स. तसे क्वांट मधले किंवा अरिथमॅटिक मधले तुम्हाला इथे क्वेश्चन्स बघायला मिळतील. ओके, तर आपण थोडस परत मी याला स्क्रॉल करतो. 31, देन ओके, इथे आहे DI, त्यानंतर आहे बारग्राफ, अगेन काइंड ऑफ DI. लेवल पण मित्रांनो चांगली आहे, थोडीशी टफ काइंड ऑफ लेवल आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस थोडी चांगल्या प्रकारे करावं लागेल यासाठी.
ओके, तो दॅट वॉज द लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 39. म्हणजे आपण बघू शकतो की टोटल 39 क्वेश्चन्स पैकी 17 क्वेश्चन कशाचे होते, इंग्लिशचे. म्हणजे 22 क्वेश्चन आपल्याकडे कशाचे आहे, अरिथमॅटिकचे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 22 क्वेश्चन्स आहेत. खाली बघूया. थर्ड जो आपला सेक्शन सुरू झालेला तो आहे रिझनिंग ॲबिलिटीचा क्वेश्चन. रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत. आता हे आहेत रिझनिंगचे क्वेश्चन ज्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग मला दिसतंय, लेटर अॅनालॉजीज मला दिसतंय. त्यानंतर डायरेक्ट वरती मला एक ब्लड रिलेशनचा क्वेश्चन दिसला. इथे पण ब्लड रिलेशनचा क्वेश्चन मला दिसतोय. त्यानंतर इथे पेअरिंगचा क्वेश्चन आहे. देन डायग्राम आहे, मिरर इमेज, आय गेस मिरर इमेजचा क्वेश्चन आहे. त्यानंतर फिगर कम्प्लिशनचा क्वेश्चन इथे दिसतोय. नंबर सिरीजचा क्वेश्चन इथे दिसतोय. नंतर इथे नंबर अॅनालॉजीचा क्वेश्चन आहे. ओके, तर हा क्वेश्चन होता आपला 50 नंबरचा. म्हणजे आपण बघितले की टोटल जे आपल्याकडे क्वेश्चन्स होते किती होते, टोटल क्वेश्चन्स आपल्याकडे होते 50. टोटल प्रोग्रामिंगचा जर आपण क्वेश्चन सोडला तर टोटल 50 क्वेश्चन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह मधले, ज्याच्यामध्ये इंग्लिश मधले क्वेश्चन्स दिसले आपल्याला किती होते, 17. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स दिसले मला 22. आणि त्यानंतर हे झाले 39, 50 आहेत. तर त्यानंतर आपला दिसला इंग्लिशचा सेक्शन, सॉरी लॉजिकल रिझनिंगचा सेक्शन, आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत टोटल 11. असे हे 50, सॉरी ओके 50 क्वेश्चन्स इथे आपल्याला बघायला मिळाले. ओके, देन 51 पासून चालू होत आहे लँग्वेजेस. प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. सगळ्यात पहिले यांनी दिला सी लँग्वेजचा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट काय आहे, आउटपुट काय आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे इथे सोल्युशन सोबत तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर इथे पर्ल लँग्वेज, पायथन लँग्वेज, सी, सी प्लस प्लस आणि पायथॉन असे 5 लँग्वेज यांनी मेन्शन केलेले. आता हा जावा लँग्वेज मधला क्वेश्चन आहे. त्यानंतर पायथॉनचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पर्ल लँग्वेजचा क्वेश्चन आहे. ओके, तर हे या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला इथे दिसायला बघायला मिळतात. तर 4 सेक्शन याच्यामध्ये सांगितले होते पहिलेच, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंगचे 10 क्वेश्चन्स आहेत. आता हा सॅम्पल पेपर आहे, कमी जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. आणि एक शेवटची गोष्ट, दिस इज हा होता पेपर तुमचा या काय म्हणतो याला, TCS इग्नाइट हायरिंगचा पेपरचा. जर तुम्हाला एक प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही या पेपरचा रेफरन्स घेऊ शकता, जो TCS थ्रूच अपलोड केलेला आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवर. याच काइंड ऑफ क्वेश्चन तुम्हाला मिळेल. क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन चेंज होईल. काही क्वेश्चन 1-2 1-2 प्लस मायनस होणार, पण सेम काइंड ऑफ क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि जर तुम्ही सिरियस असाल या एक्झाम बद्दल, या TCS हायरिंगच्या प्रोसेस बद्दल, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय एक बॅच. ठीक आहे. आता ही आहे स्पेशल आमची कॅम्पस हायरिंगची बॅच, कॅम्पस प्लेसमेंटची बॅच. आता जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत कॅम्पस प्लेसमेंटसाठी, जसे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असो, BCAचे असो, MCAचे असो, MSc असो किंवा MBA असो, ज्यांना प्लेसमेंट घ्यायचं आहे, कंपनीमध्ये नाव करायचं आहे, मोठ्या कंपनीमध्ये जायचं आहे, तर ही बॅच आपली चालू होते 1 जुलै 2026 पासून. इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड, सॉफ्ट स्किल आणि पर्सनल डेव्हलपमेंट आम्ही याच्यामध्ये शिकू. जेवढं तुमचं सिलेबस होता, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि व्हर्बल इंग्लिश, सोबत प्रोग्रामिंगची आम्ही तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करू. कॅम्पस प्लेसमेंटची बॅच आहे, सॉफ्ट स्किल याच्यामध्ये आम्ही करू कम्प्लीट, ऍप्टिट्यूड करू, पर्सनल डेव्हलपमेंट करू. आणि ही बॅच तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड मध्ये सुद्धा अटेंड करू शकता. इन केस यवतमाळचे असाल तर तुम्ही आमचे कोणतेही सेंटर जे आहेत, दर्डानगरला आहे, दाते कॉलेज चौकला आहे आणि नारंगी नगर धामणगाव रोड यवतमाळ इथे आहे. या कोणत्याही सेंटरला तुम्ही करू शकता, किंवा ऑनलाईन मोडची फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे आहे, तर तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्यापैकी कोणी असं असेल जे गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करत आहेत, तर गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. या एका बॅचमध्ये तुमची 40+ एक्झाम्स आम्ही कव्हर करून देऊ. सिंगल बॅच 40+ एक्झाम्स यामध्ये तुमचे कव्हर होतील. ठीक आहे. जसं की बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, रेल्वे आहे किंवा MPSC आहे.
यामध्ये सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस तुम्ही अटेंड करू शकता. लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळेल. बुक्स आणि स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जाईल. कोणत्याही नियर बाय सेंटरला तुम्ही बॅच अटेंड करू शकता. आणि इन्फॉर्मेशन, आणखी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या दिल्या गेलेल्या नंबरला कॉल सुद्धा करू शकता. तर दिस इज ऑल अबाउट TCS हायरिंगचा सॅम्पल पेपर. तर आय होप की इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेल. ॲज सून ॲज अप्लाय करा, कारण लिमिटेड तर नाही म्हणतात, पण जर तुम्हाला नियर बाय सेंटरवर पेपर द्यायचा असेल, इन सेंटर पेपर असतो, नियर बाय सेंटरवर जाऊन पेपर द्यायचा असेल तर यू मस्ट अप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल अँड गो थ्रू दिस पेपर. हा पेपर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला सुद्धा अपलोड राहील आणि या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला लिंक सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. ओके, दिस इज ऑल अबाउट टुडे. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच.